नमस्कार. DSD मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत रजनीकांत यांच्याबद्दल. एक सामान्य माणूस स्वतःच्या कष्टानं कशा पद्धतीनं असामान्य कार्य करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे रजनीकांत. ज्या माणसाच्या कारकिर्दीची सुरुवात सुतारकामापासून झाली, त्यानंतर सुतारकामानंतर त्यांनी कुलीचं काम केलं, कुलीनंतर त्यांनी BT बस कंडक्टरचं काम केलं, कंडक्टरनंतर जगातील सगळ्यात लोकप्रिय सुपरस्टार म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं. आणि हा सगळा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबारायांच्या चरणाशी. तर त्या खंडोबारायांच्या छत्रछायेखाली असलेलं एक गाव आहे, त्याचं नाव आहे मावडी कडेपठार. आता या भागामध्ये राहणारा गायकवाड परिवार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये याच परिवारानं म्हणजे यांसारख्या असंख्य परिवारांनी तलवारीशी लगीन लावलेलं होतं आणि त्याच्यातला गायकवाड हा परिवारसुद्धा होता. तर याच छत्रपतींचा आदर्श पिढ्यानपिढ्या हे लोक जपत आहेत. आणि त्यानंतर मग काही लोक वतनावरती किंवा इतर काही कामाच्या निमित्ताने हा जो गायकवाड परिवार आहे तो परिवार इतरत्र पसरलेला होता, गेलेला होता. याच्यामधलाच एक परिवार जो आहे तो कर्नाटकामधील विजयपुरा हा जो जिल्हा आहे त्या ठिकाणचं बागेवाडी हा जो भाग आहे तर त्या भागामध्ये स्थायिक झालेला होता. त्याच्यानंतर मग या ठिकाणावरून हा परिवार बंगलोरला गेला आणि या परिवारामधले रामोजीराव गायकवाड हे एक तरुण होते. ते तरुण पोलिसांमध्ये भरती झाले आणि पोलीस हवालदार म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. आता हे जे रामजी आहेत तर त्या रामजींचं लग्न जिजाबाई नावाच्या एका तरुणीबरोबरती झाली आणि यांच्या दोघांच्या संसाराला सुरुवात झाली. यांना पहिला मुलगा झाला, नाव ठेवलं सत्यनारायण राव. दुसरा मुलगा झाला, नाव ठेवलं नागेश्वरराव. आणि एक मुलगी झाली, नाव ठेवलं अवस्थ बाळूबाई. आणि 12 डिसेंबर 1950 या दिवशी चौथा मुलगा झाला, याचं नाव ठेवलं शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून हे नाव ठेवलेलं होतं. आता शिवाजी हे 4 भावंडामध्ये सगळ्यात लहान होते आणि त्यामुळे ते सगळ्यांचे लाडके होते. आणि अगदी लहान वयामध्येच शिवाजी यांच्या दुर्दैवाचे फेरे पण सुरू झालेले होते. म्हणजे 1956मध्ये त्यांचे वडील जे आहेत ते कामातनं निवृत्त झाले होते. आणि नंतर हा जो परिवार आहे तो परिवार बंगळूर या ठिकाणचं हनुमंत नगर जे आहे त्या उपनगरामध्ये राहायला गेलेला होता आणि या ठिकाणी त्यांनी घर बांधलेलं होतं. आता या ठिकाणी हा परिवार राहत होता. आता या नवीन घरामध्ये 2-3 वर्ष झाली होती, पण तेवढ्यातच शिवाजी यांच्या मातोश्री जिजाबाई यांचं निधन झालेलं होतं. आता शिवाजी वास्तविक पाहतानंतर त्यांचं नाव रजनीकांत असं त्यांना म्हटलं गेलं, त्यामुळे आपण रजनीकांत असंच म्हणूया. तर रजनीकांत यांचं प्राथमिक शिक्षण गवीपुरम शासकीय कन्नड मॉडर्न प्रायमरी स्कूल जे आहे त्या ठिकाणी झालेलं होतं. आणि घरामध्ये हे जे आहेत शिवाजी उर्फ रजनीकांत हे मराठीमध्ये बोलायचे आणि बाहेर कन्नड शाळा असायचे, त्यामुळे त्या ठिकाणी कन्नड बोलायला लागायचं. आता यामध्ये म्हणजे मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषा या ठिकाणी आता रजनीकांत यांना यायला लागलेल्या होत्या आणि अभ्यासामध्ये त्यांना विशेष रस होता आणि लहानपणापासूनच अध्यात्माची सुद्धा आवड होती. आणि यानंतर म्हणजे प्राथमिक शिक्षण चालू असतानाच त्यानंतर रामकृष्ण मिशन याद्वारे संचालित केलेलं रामकृष्ण मठ या ठिकाणी त्यांनी प्रवेश घेतलेला होता. आणि शिवाजी जे आहेत ते बालपणापासून त्यांचा कलेकडे सुद्धा रस होता. आता मठामध्ये असताना अनेक कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता. आणि यानंतर मग आचार्य पाठशाला पब्लिक स्कूलमधून यांनी शिक्षण घेतलेलं होतं. आता शालेय शिक्षण घेत असतानाच नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा ते सहभागी होत होते. रजनीकांत यांना अभिनय शिकायचा होता, पण घरच्यांचा मात्र विरोध होता. म्हणजे या मुलाचं शिक्षण चाललेलं होतं, पण त्यांना या अभिनयाची आवड होती, ॲक्टिंगची आवड होती, घरच्यांचा मात्र विरोध होता. आणि अरे आपल्या बापजाद्यांनी सुद्धा म्हणजे आपल्याकडे एक पेटंट वाक्य आहे बघा की आपल्या बापजाद्यांनी सुद्धा अशा गोष्टी केलेल्या नाहीत, त्या गोष्टी तू कशा काय करणार. आणि अशी वाक्य रजनीकांतला ऐकायला मिळत होती. पण या रजनीकांतच्या मनावरती अभिनयाची ओढ जी आहे ती काही कमी झालेली नव्हती आणि त्यामुळे काही झालं तरी अभिनयाचं शिक्षण घ्यायचं असं रजनीकांत यांनी ठरवलेलं होतं. आणि त्यांनी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमधून म्हणजे अभिनय शिकायला प्रारंभ केलेला होता. आणि या ठिकाणी एका नाटकामध्ये दुर्योधनाची भूमिका त्यांनी साकारली होती. अशा पद्धतीनं यांचं शिक्षण आता चालू झालेलं होतं, म्हणजे अभिनयाचं शिक्षण चालू झालेलं होतं. आणि याच काळामध्ये त्यांना हिरो बनण्याची अनेक स्वप्न पडत होती. कॉलेजामध्ये अनेक स्वप्न पाहत होते की आपण आता हिरो बनणार, आपण असं करणार, असं तसं करणार. पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग त्यांना खऱ्या आयुष्याची वास्तवता लक्षात आली, दाहकता लक्षात आली आणि त्यांनी कामाला सुरुवात केली सुतारकामापासून.
आता हे सुतारकामाची नोकरी करत होते, काम करत होते आणि त्यानंतर मग ते काही दिवस काम केलं आणि त्याच्यानंतर मग कुली म्हणून सुद्धा रजनीकांत यांनी काम केलेलं आहे. आणि याच दरम्यानच्या काळामध्ये बँगलोर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस जी आहे त्यामध्ये ते भरती झाले आणि बीटी कंडक्टर म्हणून त्या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली होती. आता या सगळ्यांमुळे घरामध्ये त्यांना 4 पैसे मिळायला लागले होते, म्हणजे घराला त्याचा फायदा होत होता, परिवाराला मदत होत होती. आणि आता रजनीकांत हे कंडक्टरचं काम करत असताना त्यांनी अभिनय आणि कला मात्र सोडलेली नव्हती. त्यांची वागण्याची पद्धत, त्यांची बोलण्याची पद्धत, ही जी स्टाईल होती ती स्टाईल सगळ्यांपेक्षा वेगळी असायची आणि प्रवाशांशी सुद्धा ते या शैलीमध्ये बोलायचे, वागायचे, हातवारे करायचे आणि मग ते तिकीट वगैरे देणं आणि आपल्या पद्धतीनं शिट्टी मारणं किंवा एखाद्याला बोलवणं, एखाद्याला पाठवणं किंवा ज्या गोष्टी करायच्या त्या वेगळ्या स्टाईलनं करायच्या, ही रजनीकांतची स्टाईल होती. आणि त्यामुळे प्रवासी पण त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे, सहकारीसुद्धा त्यांच्यावरती खुश असायचे, कामसुद्धा त्यांचं परफेक्ट व्हायचं. आणि दरम्यानच्या काळामध्ये एका बाजूला नोकरी चाललेली होती, दुसऱ्या बाजूला नाटकं आणि स्टेज शोमध्ये सुद्धा हे भाग घेत होते. आता रजनीकांत यांना मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांच्या काही सहकाऱ्यांनी प्रवृत्त केलेलं होतं. आता त्यावेळेस रजनीकांत यांची परिस्थिती अत्यंत बिकट होते, म्हणजे घरचा खर्च जरी भागवायचा असला तरीसुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. आणि त्याच्यामुळे मग मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी पैसा आणायचा कुठून हा विचार यांच्या डोक्यामध्ये घुटमळत असताना त्यावेळेस त्यांचे जे सहकारी होते त्या सहकाऱ्यांनी त्यांना मदत केली होती. याच्यामध्ये त्यांचे एक मित्र राजबहादूर यांना हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे पाहिजे ते सगळं दिलेलं होतं, पैसा पुरवलेला होता. आणि यामुळे दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना सुद्धा रजनीकांत यांनी आपले मित्र राजबहादूर यांची आठवण करून त्यांचे आभार मानलेले होते. म्हणजे आपल्याला एवढा मोठा पुरस्कार मिळतोय, आपला एवढा सन्मान होतोय, सगळं जग आपल्याला सुपरस्टार म्हणून ओळखतंय, पण आपण ज्यावेळेस कंडक्टरचं काम करत होतो त्यावेळेस आपल्याला कोणी मदत केली याची सुद्धा जाणीव रजनीकांत यांनी ठेवलेली होती. म्हणजे हा माणूस कितीही मोठा झाला तरी पाय मात्र त्यांचे जमिनीवरती होते आणि हेच यांचं खरं तर मोठेपण आहे. आता रजनीकांत यांचं अभिनयाचं शिक्षण चालू होतं. याच काळामध्ये तमिळ चित्रपट दिग्दर्शक के बालचंदर यांनी म्हणजे रजनीकांत यांच्यामधलं स्पिरिट ओळखलेलं होतं आणि हा तरुण भविष्य काळामधला सुपरस्टार होऊ शकतो आणि यासाठी त्यांनी रजनीकांत यांना साथ दिली होती. आता त्या काळातील प्रसिद्ध अभिनेता होते शिवाजी गणेशन. आता यांच्या नावामध्ये सुद्धा शिवाजी होतं आणि रजनीकांत यांच्या नावामध्ये सुद्धा शिवाजी, आणि यामुळे या 2 नावांचा संभ्रम होऊ नये यासाठी मग रजनीकांत यांचं नाव बदलण्यात आलं आणि ते म्हणजे शिवाजी हे नाव बदलण्यात आलं आणि रजनीकांत हे नाव ठेवण्यात आलं. आता हे जे नाव ठेवलं ते मेजर चंद्रकांत नावाचा चित्रपट होता, त्या चित्रपटामधील एक पात्र होतं, तर त्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं होतं. आणि तेव्हापासून मग या चंदेरी दुनियेची त्यांची सफर, रजनीकांत यांची सफर सुरू झालेली होती. आता त्यावेळी बालचंदर यांनी तमिळ बोलायचा सुद्धा सल्ला दिला होता रजनीकांत यांना, की बाबा तू तमिळ शिकून घे, कारण मराठी येत होतं, कन्नड येत होतं, पण तमिळ रजनीकांत यांना येत नव्हतं. त्यामुळं ही शिफारस जी आहे ती रजनीकांत यांनी त्वरेनं पाळली आणि के बालचंद्र दिग्दर्शित अपूर्व रांगागल हा 1975 साली आलेला चित्रपट आहे. या चित्रपटामधून रजनीकांत यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केलेली होती. तर पहिल्या चित्रपटामध्ये एकदम त्यांची चिटुकली भूमिका होती आणि हा चित्रपट रिलीज झाल्यावरती काहीतरी वादग्रस्त तो ठरलेला होता. 1976 मध्ये 23व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट या पुरस्कारासह 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार याला मिळालेले होते या चित्रपटाला, पण तो वादग्रस्त ठरलेला होता. आता याच्यानंतर चित्रपट कथा संगमा 1976 साली रिलीज झाला होता आणि रजनीकांत यांना या माध्यमातून आता चित्रपटाच्या ऑफर यायला लागल्या होत्या. एकेकाळी एसटीमध्ये तिकीट काढणारा रजनीकांत आता हिरो बनलेला होता आणि लोक त्याचे चित्रपट पाहायला तिकीट काढून यायला लागले होते. आता याच काळामध्ये एका मुलाखतीच्या दरम्यान रजनीकांत यांची भेट आंध्र प्रदेश या ठिकाणचे इथिराज कॉलेजची विद्यार्थिनी लता रंगाचारी यांच्याबरोबर झालेली होती. आता लता या गायिका होत्या. रजनीकांत आणि लता यांच्यामध्ये एकदा भेट झाली, नंतर मैत्री वाढली, नंतर प्रेम प्रकरण सुरू झालं आणि पुढं 24 फेब्रुवारी 1981 रोजी तमिळनाडूतील तिरुपती या ठिकाणी म्हणजे बालाजी मंदिरामध्ये या दोघांचाही शुभविवाह पार पडलेला होता. आता 1982 मध्ये या जोडप्याला
या पती पत्नींना पहिली मुलगी झाली, मुलीचं नाव ठेवलं ऐश्वर्या. त्यानंतर 1984मध्ये रजनीकांत यांची दुसरी मुलगी झाली, नाव ठेवलं सौंदर्या. आता रजनीकांत यांचं सांसारिक जीवन जे आहे ते सुखानं चाललेलं होतं, आनंदाने चाललं होतं. आता दुसरीकडे रजनीकांत यांनी जवळजवळ 190 चित्रपटामध्ये काम केलेलं आहे, ज्याच्यामध्ये तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम, हिंदी, इंग्रजी, बंगाली या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्यांचा मुथू हा जपानमध्ये रिलीज झालेला पहिला तमिळ चित्रपट होता. त्यानंतर 2017मध्ये त्यांचा चंद्रमुखी तुर्की भाषा आणि जर्मन भाषेमध्ये रिलीज झालेला होता. आणि शिवाजी द बॉस हा त्यांचा पहिला चित्रपट आहे जो UK आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये बॉक्स ऑफिसवरती टॉपवरती होता. आणि शिवाजी चित्रपटामधील भूमिकेसाठी यांना जवळजवळ 26 कोटी मानधन मिळालेलं होतं. आणि जॅकी चॅन नंतर आशियातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणजे रजनीकांत आहेत. आता रजनीकांत वयाच्या 68व्या वर्षी शिवाजी द बॉस, रोबोट, कबाली यांसारखे हिट चित्रपट त्यांनी दिले होते. वयाच्या 72व्या वर्षीसुद्धा रजनीकांत चित्रपटामध्ये सक्रिय आहेत, काम करतायत. 2023मध्ये रजनीकांतचा जेलर हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. रजनीकांत यांचं अध्यात्माशी सुद्धा अत्यंत जवळचा संबंध आहे आणि आपला कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी आणि पूर्ण झाल्यानंतर ते विश्रांतीचे क्षण घालवण्यासाठी अनेकदा हिमालयामध्ये जातात. आणि या रजनीकांत यांचा वैशिष्ट्य हे आहे की बाकीचे म्हणजे हॉलिवूडचे जे अभिनेते आहेत ते सुट्टीच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करतात. रजनीकांत ज्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करतात त्या दिवशी सुट्टी असते किंवा सुट्टी दिली जाते, हा याच्यामधला फरक असतो. आणि बाकीचे अभिनेते जे आहेत ते त्यांचं प्रमोशन करण्यासाठी नको त्या ठिकाणी जातात, नको ते फंडे अवलंबतात. रजनीकांत मात्र चित्रपट झाल्यानंतर ते हिमालयामध्ये निघून जातात किंवा शांतपणे काहीतरी आध्यात्मिक कार्य करत राहतात. अशा पद्धतीनं रजनीकांत ही एक वेगळ्या अशा पद्धतीचे कलावंत आहेत. आता रजनीकांत यांच्या चित्रपट करिअरबद्दल बोलायचं झालं तर 1980मध्ये आलेला बिल्ला, त्यानंतर 91मध्ये आलेला थलपती, त्यानंतर 92मध्ये आलेला अन्नामलाई, त्यानंतर 95मध्ये आलेला बादशाह, त्याच वेळेस आलेला मुथू, त्यानंतर 97मध्ये आलेला अरुणाचलम, त्यानंतर 2002मधला बाबा, 2005मधला चंद्रमुखी, 2007मधला शिवाजी द बॉस, 2010मधला रोबोट, त्यानंतर राणा, लिंगा, अँथिरन, त्याचबरोबर रोबोट 2, कबाली, कला, जेलर यांसारखे अनेक चित्रपट आहेत. म्हणजे यांसारख्या किती चित्रपटांची आपण नावं सांगू. त्याचबरोबर ते त्यांचा अंधा कानून चित्रपट जो होता तो सुद्धा तिकीट खिडकीवरती सुपरहिट ठरलेला होता हिंदीमधला. आणि रजनीकांत यांनी जॉनी जनार्दन याच्यामध्ये तिहेरी भूमिका केलेली होती. 2002मध्ये रजनीकांत यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट बाबा प्रदर्शित झाला होता आणि याची पटकथा रजनीकांत यांनी स्वतः तयार केली होती. 2005मध्ये चंद्रमुखी चित्रपटाद्वारे रजनीकांत यांनी पुन्हा एकदा शानदार असं कमबॅक केलं होतं. 2007मध्ये शिवाजी द बॉस चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि तिकीट खिडकीवरती यशाचे विक्रम प्रस्थापित झाले होते. आता यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल बोलायचं झालं तर रजनीकांत यांना 1984मध्ये नल्लावु मुक्कू नल्लावन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट तमिळ अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला होता. आणि भारत सरकारने त्यांना 2000 साली पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात केलं होतं. आणि एशिया वीकनं रजनीकांत यांना दक्षिण आशियातील सगळ्यात प्रभावशाली व्यक्ती म्हणून घोषित केलेलं होतं. आणि फोर्ब्स इंडियाने 2010मध्ये रजनीकांत यांचा भारतातील सगळ्यात प्रभावशाली आणि प्रसिद्ध व्यक्तीमध्ये समावेश केलेला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं दादासाहेब फाळके पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला होता. आणि आज भारतामधले सगळ्यात लोकप्रिय अभिनेता म्हणून रजनीकांत आहेत. आणि रजनीकांत यांचं ट्विटर अकाउंट जे आहे ते तयार केल्यानंतर केवळ 24 तासामध्ये त्यांची फॉलोअरची संख्या ही लाखोच्या घरामध्ये गेलेली होती. रजनीकांत यांना त्यांचे समर्थक हे थलाइवा म्हणतात. आणि एवढा मोठा सुपरस्टार असूनसुद्धा रजनीकांत अत्यंत सर्वसामान्य असं जीवन जगतायत. आणि याच कारणामुळे त्यांचे चाहते त्यांच्यावरती जीवापाड प्रेम करतायत, त्यांची पूजा करतायत. आणि रजनीकांत यांच्या लोकप्रियतेचा अंदाज एवढ्यावरून लावता येतो की दक्षिणेमध्ये त्यांच्या चाहत्यांनी त्यांचं खास मंदिर बांधलेलं आहे. वयाच्या 72व्या वर्षीसुद्धा ते चित्रपटात काम करतायत आणि एक तरुणांना लाजवेल अशा पद्धतीनं हे सगळं काम चाललेलं आहे. आता रजनीकांत यांच्याबद्दल बोलण्यासारखे भरपूर विषय आहेत, पण आपण आता आज त्यांच्याबद्दल एकदम थोडक्यात जाणून घेतलं. पण जाता जाता एक खंत वाटते की रजनीकांत हे मराठी परिवारातले असूनसुद्धा, महाराष्ट्रामधले असूनसुद्धा, त्यांचं मूळ महाराष्ट्रामधलं असूनसुद्धा त्यांनी मराठी चित्रपटामध्ये काम केलं नाही. आता
प्रश्न हा पडतो की का केलं नसेल, तर मुळामध्ये ते जर महाराष्ट्रामध्येच राहिले असते तर ते एवढे मोठे सुपरस्टार झाले नसते, कारण आपल्या लोकांना आपल्या लोकांची किंमत नाही. याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.